सर्व आयटेक गँगचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल टेक मॅथमध्ये मी मागच्याच आपल्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जे आयटचं ॲडमिशन आहे हे जोपर्यंत शेवटची जागा जी आपली आयटत उरलेली आहे ही जोपर्यंत फिल होत नाही तोपर्यंत जी ॲडमिशन प्रोसेस आहे ही ॲडमिशन प्रोसेस चालू असते. बरोबर. आता मागेच म्हणजे काही दिवसांपूर्वी वेबसाईटवर आणखी नवीन अपडेट आला. काय अपडेट आला? पुरवणी प्रवेशाची पुरवणी वेळापत्रक म्हणजे काय? आता आणखी पण जे ॲडमिशन शिल्लक आहे त्याच्यासाठी सुद्धा पुरवणी परीक्षा म्हणजे जे मुलं आता 10वीत एकदा नापास झाले असेल आणि त्यांनी पुन्हा एकदा पुरवणी परीक्षा दिली असेल तर त्यांचा जो निकाल आहे हा निकाल उशिरा लागत असतो आणि ते मुलं इतरांपेक्षा उशिरा पास आउट होत असतात. बरोबर. त्यामुळे मग काय होतं त्या मुलांचे कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होत नाही. त्यासाठी आयटीमध्ये जर त्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा एक जो राऊंड आहे राऊंड होत असतो. त्यालाच आपण कोणता राऊंड म्हणतो? पुरवणी राऊंड किंवा पुरवणी वेळापत्रक. बरोबर. तर या पुरवणी वेळापत्रकामध्ये ज्या मुलांचं आतापर्यंत ॲडमिशन नाही झालं त्यांना सुद्धा याच्यात जो भाग आहे हा भाग घेता येत असतो. आता काय काय त्याचे शेड्यूल ते आपण बघून घेऊ आणि कोणाकोणाला अर्ज करता येईल आणि काय काय प्रोसेस करावं लागेल ते आपण सर्व बघून घेऊ. तर ही आपली जी ॲडमिशनची ऑफिशियल वेबसाईट आहे या ऑफिशियल वेबसाईटवर आपण आलेलो आहे. बरोबर. admission.dvet.gov.in वरती इथं तुम्हाला एक अपडेट दिसतोय. काय अपडेट आहे? प्रवेशाची पुरवणी वेळापत्रक. आता याच्यावर टिक केलं का तो जो अपडेट आहे तो अपडेट इथं आपला डाउनलोड होऊन जाईल. मी तो ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेला आहे त्यामुळे मी काय करतो तो डायरेक्ट ओपन करतो. हा बघा आता तर आपली जी ऍक्च्युअल ऍडमिशनची प्रोसेस आहे हे ऍक्च्युअल ऍडमिशनची प्रोसेस किती तारखेपासून चालू झालेली तर ती 3 जून पासून ऑलरेडी चालू झालेली आहे. बऱ्याच म्हणण्यापेक्षा 80% मुलांचे यामध्ये ऍडमिशन पण होऊन गेलेले आहे. पण अजून सुद्धा जे 20% मुलं अजून सुद्धा कमेंट करतायत सर आमचा अजून सुद्धा नंबर लागलेला नाहीये. तर अजून पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. अजून सुद्धा तुम्हाला ऍडमिशन घ्यायची जी संधी आहे ही संधी आहे. कारण आता ज्या मुलांनी ऍडमिशन घेऊन ठेवलेले आहे ऑलरेडी त्यात पण आता समजा 100 पैकी 4 तरी मुलं अशी आहेत प्रत्येक ट्रेडला 4 तरी असे मुलं आहे की ज्यांना ती ट्रेड आवडत नाहीये किंवा त्यांना ती ट्रेड नकोय त्यामुळे ते काय करताय नाव कमी करताय. जर त्यांनी नाव कमी केलं म्हणजे त्यांनी राजीनामा दिला तर लगेच त्या चार जागा दुसऱ्याच दिवशी जे वॅकन्सी आहे या वॅकन्सी मध्ये त्या काय होत असतात ऍड होत असतात. बरोबर. असं कधीपर्यंत चालू राहील हा महिना संपेपर्यंत तरी कारण यांनी या टाइम टेबल मध्ये साधारण 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत तरी असं जी ही प्रोसेस आहे ही चालूच राहणार आहे. बरोबर. त्यामुळे तुम्हाला आणखी एक चान्स भेटला आहे. ज्या मुलांचा नंबर लागला नसेल त्यांच्यासाठी पण ज्यांनी आता पुरवणी परीक्षा दिली म्हणजे 10वी नापास झाल्यानंतर परत एकदा पेपर दिला आणि पास झाले त्या मुलांसाठी सुद्धा हा एक चांगला चान्स आहे. तर बघूया काय काय दिलेलं आहे त्यांनी टाइम टेबल मध्ये ते सर्व आपण डिटेल बघून घेऊ. सर्वात महत्वाचं आता नवीन ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे. ज्या मुलांनी याच्या आधी फॉर्म भरलेला आहे त्यांना हे काहीच करायची गरज नाही. पण आठ काय ज्या मुलांनी फॉर्म भरलेला आहे पण त्यांचा आतापर्यंत नंबरच लागला नाही तर त्यांना हे सर्व काय करायची ही पूर्ण प्रोसेस करायची काहीच गरज नाही. पण ज्या मुलांनी फॉर्म भरलेलाच नाहीये त्यांना काय करावं लागेल पहिल्यापासून पूर्ण जो फॉर्म आहे हा पूर्ण फॉर्म भरावा लागेल. फॉर्म कसा भरायचा त्याच्या पुढे काय काय प्रोसेस करायची याचे मी भरपूर व्हिडिओ टाकून ठेवले तुम्ही ते बघू शकता. बरं. किती तारखेपासून किती तारखेपर्यंत तर 4 सप्टेंबर पासून 17 सप्टेंबर पर्यंत तुम्ही नव्याने जो अर्ज आहे हा अर्ज करू शकता. काही मुलांनी जर ज्यांनी राजीनामा दिलाय त्यांना पुन्हा एकदा पुढच्या जे राऊंड आहे याच्यात भाग घ्यायचा आहे तर ते सुद्धा काय करू शकता नव्याने अर्ज करू शकता. फक्त एकच अट आहे तुम्ही जे ऑलरेडी वापरलेला जो जीमेल आहे जीमेल आयडी आहे आणि जो मोबाईल नंबर आहे हा तुम्ही परत एकदा वापरू शकत नाही. बाकी तुम्ही नव्याने पुन्हा एकदा काय करू शकता अर्ज करू शकता. कधीपासून कधीपर्यंत तर 4 सप्टेंबर पासून 17 सप्टेंबर पर्यंत ती मुदत आहे सायंकाळी 5 वाजेपर्यंत. त्यानंतर जी ऍक्च्युअल समुपदेशन फेरी ही कधी चालू होणार आहे तर ती चालू होणार आहे 19 सप्टेंबर पासून. कधीपासून चालू होणार आहे 19 सप्टेंबर पासून. 17-18 सप्टेंबरला काय होणार आहे ज्या मुलांनी फॉर्म भरलेले नव्याने भरले असेल किंवा जे ऑलरेडी ज्या मुलांनी ह्या राऊंड साठी अप्लाय केलेले असेल या सर्व मुलांची जी एकत्रित गुणवत्ता यादी जी नेहमी लागते ती गुणवत्ता यादी काय होणार आहे तिथं डिस्प्ले होणार आहे. किती तारखेला? 18 तारखेला. किती सप्टेंबरला? 18 सप्टेंबरला म्हणजे एक दिवस आधी. आणि 17 सप्टेंबरला तुम्हाला एकच काम करायचं आहे सायंकाळी 5 नंतर जो तुम्हाला वॅकन्सी रिपोर्ट आहे हा वॅकन्सी रिपोर्ट चेक करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल सर त्या सीटमध्ये बदल होऊ शकतो का? तर हो त्या सीटमध्ये बदल होऊ शकतो. अजून पण जे आयटीचे मुलं आहे ज्यांचे ऍडमिशन झालेले नाही किंवा ज्यांची झाली आणि जे काय करताय काही कारणामुळे समजा नंबर लांब लागला हॉस्टेल भेटलं नाही किंवा ट्रेड आवडली नाही किंवा XYZ कारणांमुळे जे मुलं नाव कमी करताय ते सुद्धा सीट्स याच्यात लगेच काय होऊन जातील ऍड होऊन जातील. बरोबर. जसं आता फिटर एकदम पॉप्युलर ट्रेड आहे तरी सुद्धा त्याचे काही जे सीट आहे म्हणजे साधारण 8 ते 10 सीट आहे. काही आयटम मध्ये 1-2 काही आयटम मध्ये 0 काही आयटम मध्ये 3-4
असं कोणत्या ना कोणतं शीट जे आहे हे मोठ्या मोठ्या ट्रेडचे रिकामे होत आहे. का बरं? तर मुलं काय करतायत त्याच्यातून नाव कमी करतायत आणि दुसरी जी ट्रेड आहे त्याला ऍडमिशन घेत आहे. तर हे सुद्धा शीट जे आहे हे वॅकन्सी शीटमध्ये काय होणार आहे, काउंट होणार आहे, मोजले जाणार आहे. बरोबर? मग तुम्ही काय करायचं, 17 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता जो वॅकन्सी शीट रिपोर्ट आहे, 5 वाजता म्हणजे कधी पण बघू शकता त्याच्या आसपास किंवा रात्री बघितलं तरी चालेल. तर वॅकन्सी शीटचा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट तुम्ही काय करू शकता, बघू शकता. त्यावर तुमच्या लक्षात येईल कोणत्या आयटममध्ये किती जागा शिल्लक आहे. त्यानंतर 18 सप्टेंबरला तुम्हाला काय येणार आहे, जो तुमचा मेरिट लिस्ट आहे म्हणजे जी गुणवत्ता यादी आहे, त्याचा तुम्हाला मेसेज येईल. आला नाही आला, समजा आला तर डायरेक्ट तुम्हाला टेक्स्ट मेसेज येऊन जाईल. नाही आला तर तुम्हाला तुमची प्रोफाईल लॉग इन करून काय करावं लागेल, तुमचा जो मेरिट लिस्ट नंबर आहे हा चेक करावा लागेल. त्यानंतर काय करावं लागेल, तर प्रवेश इच्छुक व नोंदणीकृत उमेदवारांनी संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये व्यक्तिशः हजर राहून समुपदेशन फेरीकरता हजेरी नोंदवणे. म्हणजे आता एवढे दिवस आपण जे करत होतो मार्क अटेंडन्स, आता मार्क अटेंडन्स काय आहे, हे सर्व जे जुने मुलं आहे यांना सर्व ऑलरेडी काय असेल, माहिती असेल. तर जी आपण मार्क अटेंडन्स करत होतो ऑनलाईन, ती मार्क अटेंडन्स आपल्याला इथं करायची गरज नाहीये. मग ती मार्क अटेंडन्स आपल्याला कुठे करायची, तुम्हाला ज्या आयटम मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल त्या आयटम मध्ये जाऊन तुम्ही व्यक्तिशः हजर राहून तिथं काय करायचं आहे, जी मार्क अटेंडन्स आहे ही मार्क अटेंडन्स नोंदवायची. समजा ऑनलाईन तसं काय आलं तर त्याआधी मी काय करेल, तुम्हाला 1-2 दिवस आधी व्हिडिओ टाकून देईल. त्यानंतर 29 पासून 30 सप्टेंबर पर्यंत, आता एकदा तुमचं जे तुम्ही कॉलेज निवडून तुमची जी हजेरी ही हजेरी लावून झाली, तर 19 सप्टेंबर पासून 30 सप्टेंबर पर्यंत रोज दुपारी 1 वाजेपासून 5 वाजेपर्यंत काय हजेरी नोंदवायचा टाइम वेगळा आहे. हजेरी नोंदवायसाठी तुम्हाला आयटम मध्ये सकाळी 8 वाजताच हजर राहावं लागेल. सकाळी 8 ते दुपारी 12 या 4 तासामध्ये हजेरी नोंदवली जाते आणि त्यानंतर त्या सर्व मुलांची हजेरी किंवा जे टक्केवारी, हे टक्केवारीची सिक्वेन्स लावून सर्व गोष्टी एकत्र करून तुमचं जे समुपदेशन फेरी आहे हे किती वाजता चालू होते, 1 वाजता चालू होऊन जाते. मग 1 वाजेपासून 5 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं, डायरेक्ट त्या कॉलेजमध्ये डायरेक्ट ऍडमिशन घ्यायचं आहे. त्यांनी जी ट्रेड सांगितली ती जर तुम्ही चॉईस केली असेल किंवा तुम्हाला तेवढे टक्के असेल तर त्याच दिवशी तुमचं जे ऍडमिशन आहे हे ऍडमिशन होऊन जाईल. असं कधीपासून कधीपर्यंत चालेल, तर 19 सप्टेंबर पासून 30 सप्टेंबर पर्यंत असं रोज चालणार आहे. रोज तुम्हाला जाऊन, आता समजा तुम्ही आज हजेरी नोंदवली पण तुम्ही तिथं ऍडमिशनच घेतलं नाही किंवा तुम्ही तिथून गायब होऊन गेले त्या दिवशी, तर ती जी जागा आहे तुमची ती व्हॅकंटच ठेवली जाणार आहे. तुम्हाला दुसऱ्या दिवशी परत नव्याने जी हजेरी आहे ही हजेरी लावावं लागेल. असं कुठपर्यंत चालेल, तर 30 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पूर्ण संधी आहे. तोपर्यंत जेवढ्या पण जागा व्हॅकंट राहतील तेवढ्या प्रत्येक जागेसाठी तुम्ही पात्र आहे आणि तेवढ्या प्रत्येक जागेसाठी तुम्ही ट्राय जो आहे हा ट्राय ऍडमिशनसाठी करू शकता. त्यानंतर संस्था स्तरावर तयार झालेल्या गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांना समुपदेशन करिता संस्था स्तरावर म्हणजे त्या आयट्याला आता पूर्ण राईट्स आहे. तुम्ही ज्या आयट्यामध्ये जाणार त्या आयट्यामध्ये ते ठरवतील की कोणत्या मुलाला कसं ऍडमिशन द्यायचं, कोणती त्याची कशी सिक्वेन्स लावायची. जनरली असंच असतं, ज्या मुलाला जास्त टक्के तो वरती असतो, बरोबर. तर ते त्याची यादी बनवणार आणि त्यानुसार तुम्हाला काय करणार, जे ट्रेड आहे ही ट्रेड अलॉट करणार, ट्रेड देणार तुम्हाला आणि त्याच दिवशी तुम्हाला काय करायचं, ऍडमिशन आहे घेऊन टाकायचं आहे. तर तुम्हाला साधारण 30 सप्टेंबर पर्यंत म्हणजे हा महिना पूर्ण संपेपर्यंत तुम्हाला अजून सुद्धा ऍडमिशन घ्यायला काय मुदत आहे. जर फॉर्मला काय अडचण आली असेल किंवा काही कारणामुळे फॉर्म कॅन्सल झाला असेल किंवा XYZ जे काय असेल, तर अजून सुद्धा तुम्ही नवीन फॉर्म भरून अप्लाय करू शकता. कुठपर्यंत आहे नवीन फॉर्म अप्लाय करायची मुदत, 17 सप्टेंबर पर्यंत. आणि 17 सप्टेंबर पासून 19 सप्टेंबर पासून 30 सप्टेंबर पर्यंत तुम्ही जे ऍडमिशन आहे हे ऍडमिशन घेऊ शकता, बरोबर. तर असं एकंदरीत हे जे नवीन शेड्यूल आहे हे मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न केला आहे. मागं पण काही मुलांच्या कमेंट आले होते, सर रजिस्ट्रेशन होत नाहीये किंवा रजिस्ट्रेशनला प्रॉब्लेम येतोय, OTP येत नाही, XYZ. तुम्हाला ऍडमिशनशी रिलेटेड याच्या आधीचा कोणता पण काही प्रॉब्लेम असेल, फॉर्म कसा भरायचा, OTP येत नाही वगैरे वगैरे, वॅकन्सी रिपोर्ट कसा बघायचा, यापैकी कोणती पण अडचण असेल तर आपलं कोणता पण ऍडमिशनचा व्हिडिओ बघून घ्या. त्यामध्ये मी ऑलरेडी काय केलेलं आहे, एक्सप्लेन केलेले आहे. तर ज्या ज्या मुलांचं ऍडमिशन झालं नाही त्यांच्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा एक चांगली संधी आहे. तर होत असेल ऍडमिशन तर तुम्ही काय करा, पुन्हा एकदा प्रयत्न करा. या व्हिडिओमध्ये एवढंच. आणखी काय अपडेट आला तर मी आपल्या चॅनलवर हा देतच राहील. काय अडचण असेल तर तुम्ही खाली काय करा, कमेंट करा. या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.